ऊस शेतकरी माझे वडील होते. मी कोरडवाहू भागातला शेतकरी, एकदम मुरमाड जमिनीतला शेतकरी, जी 30 टन 35 टन 40 टन खूपच चांगला ऊस पहिल्यांदा केला शेतामध्ये तर 60-65 टनापर्यंत उत्पादन घेणारे माझे वडील. आणि BSc ॲग्री झाली, MSc ॲग्री झाली. नंतर मी घरी आलो आणि मी ऊस लावला. आणि मी सगळं तंत्रज्ञान वापरून पाहायला गेलो. 6 फुटी सरी पाहिजे, असे डोस बेसल डोसमध्ये हा डोस गेला पाहिजे, इतक्या दिवसांनी बाळबांधणी झाली पाहिजे, इतक्या दिवसांनी भर लावली पाहिजे, इतक्या दिवसांनी मोठी बांधणी झाली पाहिजे. हे सगळेच्या सगळं करायला लागलो. आणि तो ऊस माझा गेला होता 22 टन प्रति एकर. वडील म्हणे नोकरी कर, हे तुझं काम नाही. आणि लिटरली मी नोकरी करायला गेलो. पण शेती करायचा जो काही एक किडा असतो की नाही, आपल्याला चांगली शेती करायची, म्हणजे BSc ॲग्री MSc ॲग्रीला ते ऑटोक्रॉप घेणारे ते पुस्तकं होते, मित्र लिहून द्यायचे. त्याच्यात मी लिहिलं होतं मला शेतकरी व्हायचं आहे. आणि शेवटी मी पुन्हा शेतामध्ये आलो. आणि मागच्या वर्षी मी ऊस 11व्या महिन्यात तुटला माझा, तो 65 टन गेला. म्हणजे 5 टन मी बेण्यासाठी काढला आणि 60 टन कारखान्याला घातला, तर 65 टन तो ऊस गेला. मग आता उत्पादन तर घटतंय. त्याच जमिनीमध्ये हे कसं वाढलं, त्याच्यामध्ये सापडलेले काही गुपित आज मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी मला जे मी सकाळपासून ऐकतोय की आमचे शेतकरी आळशी आहेत, जे मला मान्य नाही आहे. जर तुम्ही आळशी असते तर इथं येऊन बसले नसते. आज भरपूर दुसरे पण कामं आहेत ना. आज वार पण मंगळवार आहे, इकडे तिकडे जाऊन बसले असते, मित्रांबरोबर राहिले असते, इथं तुम्ही ऊस पीक ऐकायला आले नसते. शेतीमध्ये आळस तेव्हाच येतो ज्यावेळेस आपल्याला ती शेती तिथं बसू देत नाहीये. आणि ज्याची शेती एकदम आखीव रेखीव असते आणि त्याच्या पिकामध्ये गर्द हिरवा रंग असतो, ती शेती त्या शेतकऱ्याला तिथून बाहेर जाऊ देत नसते. तुमचा अनुभव काय मला माहिती नाही आहे. कारण हे जे प्लॅनेट आहे, हे जे पृथ्वी आपला ग्रह आहे, याच्यावरती आपण जे काही जगतोय ते फक्त आणि फक्त हिरव्या पानांमुळं. आणि त्यामध्ये सगळ्यात चांगलं हिरवं पान ऊसाचं आहे. आणि सगळ्यात जास्त सूर्यप्रकाश हार्वेस्ट करणं आणि त्याच्यापासून कार्बोहायड्रेट तयार करून आपल्याला साखर खाऊ घालणं, आणि प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी साखर लागते, ते म्हणजे तुमचं ऊस आहे. परंतु दुर्दैवाने 15 वर्षापूर्वीचा हार्वेस्टिंगला आलेला ऊस आणि आत्ताच्या हार्वेस्टिंगला आलेले ऊस याचे फक्त जर वाढे पाहिले तरी आपल्याला कळेल की आपलं पीक आजारी पडलेलं आहे. 15 वर्षापूर्वी जेव्हा ऊसाची तोड यायची आणि त्याचे वाढे विकले जायचे, जे आपण गायींसाठी घ्यायचो, ते रसरशीत होते, ते हिरवे होते, गायी आवडीना खायचे, पानावरती एकही डाग नव्हता आणि टोकं सुद्धा करपलेले नव्हते. अशा पद्धतीचे ऊसाचे वाढे आपल्याला मिळायचे. मला नाही वाटत आता मिळत आहेत. आणि मग तिथून जो आपला ऊसाचं अधोगती चालू झाली, उत्पादन आपलं घटायला सुरुवात झाली, ते झालं तुमच्या पानातनं. मग पान हिरवा असणं आणि जमिनीतलं सेंद्रिय कर्ब याचं नातं काय? जर तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कर्ब जेवढं तुमची इथं तापमान जास्त तेवढा सेंद्रिय कर्ब कमी. तुम्ही कितीही ताक करा, तुम्ही कितीही ढैंच्या करा, तुम्ही शेणखतं टाका, तुम्ही प्रेसमड आणून टाका, तुम्हाला काय पाचट गाडायचं तेवढं पाचट गाडा, पण आपल्यासाठी सेंद्रिय कर्बाचं विघटन करण्यासाठीचा एकमेव पॅरामीटर आहे तो म्हणजे आपल्या इथलं ऊन, आपल्या इथलं तापमान. आणि जेव्हा आपल्या जमिनी तापल्या जातात, जेव्हा आपल्या जमिनी ओपन केल्या जातात, नांगरट आपण करतो, आपल्या जमिनीमध्ये असलेला जो सेंद्रिय कर्ब आहे तो जळतो. ते जर तुम्ही थंड प्रदेशामध्ये गेले तर तिथं सेंद्रिय कर्ब तुम्हाला
3% मिळतो. आपला सेंद्रिय कर्ब 0.3% आहे, पण त्यांच्यापेक्षा 10 पटीने आपण कमी आहे. आणि जेवढं तापमान वाढत जाणार आहे ही समस्या आपली वाढत जाणार आहे. आणि मग मी त्याच्यावरती अजून लिखाण चालू केलेलं नाहीये, पण जिवंत वनस्पतीच्या माध्यमातून जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवणं हा एक कन्सेप्ट पुढे येतोय. आणि जिवंत वनस्पतीच्या माध्यमातून सेंद्रिय पदार्थ जमिनीत वाढवणं म्हणजे जमिनीतील जीवाणूंची वाढ चांगली करणं. कन्सेप्ट काय बघा, समजा तुमचं ऊसाचं पीक आहे, ऊसाचे पानं हिरवेगार आहेत, ऊसाची लागवड तुम्ही 4.5, 5, 5.5, 6 फुटावरती केलेली आहे. 2 रोपांमधलं अंतर किंवा 2 डोळ्यांमधलं अंतर 1, 1.25 फूट तुम्ही ठेवलेलं आहे. म्हणजे ते जे बेट आहे त्या बेटासाठी तेवढा भाग तुम्ही ओपन ठेवलेला आहे, जेवढ्या भागामधून त्याला सूर्यप्रकाश मिळणार आहे. जर त्या ऊसाचं पान हिरवगार असेल तर त्या ऊसाच्या पानावरती पडणारा सूर्यप्रकाश त्यांनी त्या पानामध्ये होणारी प्रकाश संश्लेषण क्रिया आणि त्या प्रकाश संश्लेषण क्रियेमधून तयार होणारं कार्बोहायड्रेट कर्ब आणि ते कर्ब त्या ऊसाच्या झाडाची वाढ करण्यासाठी, त्याच्यामध्ये साखर आणण्यासाठी आणि उरलेलं कार्बोहायड्रेट, एक्स्ट्रा कार्बोहायड्रेट मुळावाट बाहेर सोडणं आणि ते त्या जीवाणूंचं मुख्य अन्न असणं, या कन्सेप्टवरती आपल्याला काम करायचं आहे. आणि याच्यात एकच काम आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या ऊसाचे पानं हिरवे ठेवावे लागणार आहेत. मग आता पानं हिरवे ठेवायचे आहेत तर पानं हिरवे कशाने राहतात? सरळ सरळ कोणी पण आपल्याला सांगतं की नत्रयुक्त खतांचा पुरवठा करा, पानं हिरवेगार राहतात. मॅग्नेशियम युक्त खतांचा पुरवठा करा, पाने हिरवेगार राहतात. झिंक खतांचा पुरवठा करा, पाने हिरवे राहतात. पण मी त्याच्याही आधी सांगतो, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवा, पानं हिरवे राहतात. मग आता ऊस शेती जर आपल्याला करायची आहे तर एकच टार्गेट तुमचं पुढं राहिलं पाहिजे की जे काही पान आहे ते पान मला हिरवं पाहिजे आणि त्या पानावरती मला सूर्यप्रकाश पाडायचा आहे. म्हणजे दाट लागवड मला करायची नाहीये. मग आता ज्यावेळेस मला पान हिरवगार ठेवायचं आहे त्याच्यासाठीच एक प्रोटोकॉल तयार करायचा आणि तो प्रोटोकॉलमध्ये सगळ्यात पहिलं असेल, मी सुरूची लागवड केली, त्याचा मी खोडवा धरला, त्याचा मी निडवा धरला, म्हणजे माझे 3-3.25 वर्ष त्याच्यामध्ये गेले. ह्या 3 वर्षांनंतर मला त्याच्यामध्ये 1 वर्ष ऊसाचं पीक घ्यायचं नाहीये. तिथं तुम्ही मका घ्या, तिथं तुम्ही कपाशी घ्या, तिथं तुम्ही एकदा ताग किंवा ढैंचा करा आणि त्या जमिनीला तुम्ही 3 वर्षानंतर एकदा रिपिंग करा. याच्या मागचं कारण काय? तुम्ही जे काही पाणी ऊसाला देता, पाणी देता, फक्त पावसावरती ऊस येत नाहीये. पाण्याचा TDS किती आहे? TDS कधी मोजला असेल? मी pH बोलत नाहीये, मी EC बोलत नाही, TDS. घरात RO लावले, RO मशीन लावले पाणी फिल्टरचे, म्हणजे तुमचा TDS जास्त आहे. आपल्या इथं एक महाराष्ट्रामध्ये जिथं थोडंसं पाण्याची कमतरता आहे तिथं 1000 ते 1500 TDS पाण्याचा असतो. आपण 1000 कमीत कमी TDSचं पाणी धरूया. 1000 TDSचं पाणी म्हणजे 1000 लिटर पाण्यामध्ये 1 किलो क्षार. म्हणजे जर 1000 लिटर पाणी तुम्ही कढईमध्ये घेतलं आणि त्याचं जर बाष्पीभवन केलं तर त्या कढईमध्ये तुम्हाला 1 किलो क्षार साचणार आहेत. ते पाण्यामध्ये आहेत पण दिसत नाहीयेत. मग 5 HP ची मोटर तुमची एका तासाला 25,000 लिटर पाणी टाकते. म्हणजेच तुमच्या जमिनीमध्ये एका तासामध्ये 25 किलोची 1 गोणी तेवढ्या भागामध्ये जे ओलीत तुम्ही केलेलं आहे तिथं पडलेली आहे. मग कॅल्क्युलेट करा, एका वर्षामध्ये तुमचे पाणी किती गेले, किती तास मोटर त्याच्यामध्ये चालली, दुसऱ्या वर्षी किती तास चालली, तिसऱ्या वर्षी किती तास चालली. आणि मग तुम्ही पाण्याचं जर कॅल्क्युलेट केलं तर त्या जमिनीमध्ये क्षारांची वाढलेली संख्या जर तुम्ही बघितली तर ते पाणी जड होतं आणि ते पाणी मुळावाटा आतमध्ये शिरत नाहीये. ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर त्यानंतर तुम्हाला असं पीक घ्यायचं आहे
जे पीक क्षार त्याला आवडतात, सहनशील आहे, मका त्याच्यामध्ये एक आहे. ताग आणि ढैंच्या करा, कारण ह्या सृष्टीवरती वनस्पतींचं पानासारखं पॉवरफुल मशीन कोणतं नाहीये जे तुमच्या जमिनीमधून क्षार घेतात. क्षार म्हणजे इनऑर्गॅनिक मटेरियल. इनऑर्गॅनिक मटेरियल घेऊन ऑर्गॅनिक बायोमास तुम्हाला तयार करून देतात. वनस्पती, तुम्ही टाकलेल्या युरियाची टेस्ट तुमच्या ऊसाला कधीच नाहीये, तुम्ही टाकलेल्या DAP ची टेस्ट ऊसाला कधीच नाहीये, तुम्ही टाकलेल्या पोटॅशची टेस्ट ऊसाला कधीच नाहीये. कारण ऊस घेतय ते आणि त्याला कन्वर्ट करतंय ऑर्गॅनिक बायोमास मध्ये. तो बायोमास आहे. हे लाकडं एवढे मोठे जे तयार होतात लिंबाचे, हे काही सेंद्रिय पदार्थ खाऊन तयार होत नाहीये, हे सगळं असेंद्रिय घटक घेत आहे. आणि ते असेंद्रिय घटक जमिनीतले कमी केल्याशिवाय जमिनी सुपीक राहणार नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला मक्यासारखं पीक घेणं गरजेचं आहे. जास्त पाणी जास्त क्षार घेत आहे. ताग आणि ढैंच्यासारखं पीक करणं गरजेचं आहे, जे तुमच्या इथून पाणी पण जास्त पितं आणि ते पाणी पिल्यानंतर तिथं ते क्षार पचन करतं आणि एवढं मोठं बायोमास तुम्हाला त्या जमिनीमध्ये पुन्हा मिळणार आहे, ज्याने तुमच्या जमिनीची जडणघडण बदलणार आहे, जमीन भुसभुशीत होणार आहे आणि जमिनीमधून सूक्ष्म जीवांची वाढ आणि गांडुळं तुम्हाला तिथं दिसणार आहेत. म्हणून 3 वर्षातून एकदा तुम्हाला ताग आणि ढैंच्या करायचा आहे. आता रिपिंग मी का सांगितली? रिपिंग करायला जास्त खर्च येत नाही. नांगरटीच्या डबल पैसे तुम्हाला रिपिंगला लागतात. 55 HP चा ट्रॅक्टर असेल, 1 मीटरचा फाळ त्याला राहतो सरळ, 4-4 फुटावरती अशा रेषा मारायच्या, 4-4 फुटावरती अशा रेषा मारायच्या. जमीन कधीच उलटी पालटी करायची नाही. म्हणजे काही जण ते फोकला आणतात आणि त्याने जमीन चाळत बसतात, तसं चूक कधीच करायची नाहीये. कारण जमीन हे एक सजीव मीडिया आहे, निर्जीव नाहीये. निर्जीव वीट होते जेव्हा ती भाजली जाते, माती भाजली ती वीट निर्जीव झालेली आहे. पण जमीन ही सुपीक आहे आणि तुमच्या दगडापासून मातीचा 1 इंचाचा थर तयार होण्यासाठी कमीत कमी 200 वर्ष लागतात. तिला तुम्ही उलट पालट करू नका. हे फोकलँड आणि JCB आले त्याच्याने तिला फक्त तुम्हाला भेगा पाडायच्या खाली का, तर जेव्हा पाऊस पडेल तर तुमच्या जमिनीत जे अजून राहिलेले जे काही क्षार आहेत ते क्षार लीच आउट झाले पाहिजे खाली, ते मुळाच्या कक्षेच्या खाली नेऊन घाला. तेवढंच काम तुम्हाला करायचं आहे. आणि मग वरून राहिलेला अर्धा मीटर हा तुमचा, म्हणजे अर्धा मीटर जी जागा आहे ती तुमच्या, अर्धा मीटर म्हणजे आपले 2.25 फूट धरा ना थोड्या वेळ, 2 फुटाची जी जागा आहे ती जागा तुमची इतकी कमी क्षारांची असली पाहिजे, एवढी जास्त सेंद्रिय पदार्थांची असली पाहिजे. तिथं हवा जाईल आणि हवा गेल्यामुळं तिथं मुळांची वाढ चांगली होईल आणि जे काही तुम्ही खतं देतात ते खतं तिथं जर जमिनीमध्ये पचले, पाण्यामध्ये उतरले, ते पाणी तुमचं झाड पिणार आहे आणि तुमच्या झाडाचे पानं हिरवे होणार आहे. हिरवे झाले की प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त होणार आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया जास्त झाली, अतिरिक्त कार्बोहायड्रेट तयार होणार आहे आणि ते अतिरिक्त कार्बोहायड्रेट तुमच्या जमिनीमध्ये त्याला न लागणारे झाडाचं मलमूत्र आपण त्याला म्हणूया, असे कार्बनचे घटक मातीत सोडणार आहे. तो प्रायमरी सोर्स आहे तुमच्या जमिनीतील उपयुक्त जीवाणू आणि बुरशी वाढण्यासाठी. इथपर्यंत क्लिअर झालं? मी 100 टनाचं गणित सांगणार नाहीये, मी किती ऊस लावा सांगणार नाहीये, मी फक्त बोलणार आहे आज जमिनीवरती. आणि ती जमीन सुपीक करायची असेल तुम्हाला पिकाचं पान हिरवं करावं लागणार आहे. जर तुम्ही पिकाचे पानं हिरवे करणार नसाल आणि नैसर्गिक येणारं जमिनीतलं कार्बन मटेरियल जर तुम्ही नेऊन टाकणार नसाल, तुम्ही कितीही शेणखत टाका, प्रेसमट टाका, ते जळणारच आहे. ते जळणारच आहे, ते आपल्याला जाळायचं नाही. आणि त्याच्यातून येणारे जे काही बाकीचे घटक आहेत ते किती हानिकारक आहे आपल्याला बुरशी जीवाणू माहिती आहे. हुमणी त्याच्याने आपली इथं वाढणार आहे. पुन्हा हुमणीचं तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, जिथं जिथं अमोनिया आहे तिथं तिथं हुमणी वाढते आणि जिथं ऑर्गॅनिक कार्बन जास्त आहे तिथं हुमणी कमी होते. बीटी गोरे यूट्यूब चॅनलला गायत्री संजीवनी कंपोस्ट नावाचा माझा कन्सेप्ट आहे. त्याचा 1 एकरचा पूर्ण फॉर्म्युला मी दिलेला आहे. 1 एकरला फक्त ते सेंद्रिय खत घरच्या घरी तयार करा 1 एकरला आणि तुमचं ऊसाचं उत्पादन कितीने वाढतं आणि शेवटपर्यंत तुमचे पानं हिरवेगार कसे राहिले
ते फक्त बघा. म्हणून सांगितलं मी, तुम्ही इथं आलेले आहेत, मी तुमच्याकडनं ती अपेक्षा करणार आहे. तुम्ही आळशी शेतकरी नाहीये आणि ते करण्यासाठी तुम्हाला काहीच करावं लागत नाही. तुम्हाला फक्त ट्रॅक्टरवाल्याला ऑर्डर द्यायची, मला 4 टेलर शेणखत आणून दे, मला ही 2 टेलर प्रेसमड आणून दे, मला 100 किलो हे सिंगल सुपर फॉस्फेट आणून दे, JCB वाला आणायचा, मिक्स करायचं. पूर्ण फॉर्म्युला मी तिथं दिलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मी कोंबडी खत त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कोंबडी खत त्याच्यात टाका, त्याला मिक्स करा, त्याला कुजवा आणि नंतर टाका. 1 नंबर रिझल्ट आहे. जर जमिनीमध्ये तुम्हाला सेंद्रिय घटक टाकायचे असतील, डायरेक्ट ओले शेणखत टाकू नका, हुमणी वाढेल, त्याला कुजवा, पूर्ण अमोनिया काढून टाका, काळी पावडर होते ती टाका, जमिनीची जडणघडण पण बदलते, प्रचंड पांढरे मूळ वाढतात. हे फक्त ऊसासाठी डाळिंबासाठी नाही, जे काही पीक तुम्ही करता त्या पिकामध्ये करा. एका एकरामध्ये 28.5 टन कांदा काढणं सोपं नाही. यावर्षी मी 30 टनाचं टार्गेट ठेवलेलं आहे. कांद्याची लागवड माझी झालेली आहे. कुणी जर कांदा करत असेल, मी सकाळी निघलोय 6 वाजता, इथं 10 वाजता होतो. 4 तासात नाश्तामध्ये करून इथं आलेलो आहे. खूप काय अमेरिकेत जायचं नाही, माझ्या शेतात या फक्त. सोयाबीन मी 25 क्विंटल प्रति एकर काढलेली आहे. अद्रक माझं आता सध्या 5 एकर पाहण्यासारखं आहे. पण शेती करताना मी म्हणत नाही की तुम्ही शास्त्रज्ञ झाले पाहिजे, खूप ज्ञान घेतलं पाहिजे, पण ह्या ज्या गोष्टी आहेत, ज्या बेसिक आहेत आपल्या शेतीच्या, सेंद्रिय कर्ब हा बेसिक घटक आहे शेतीचा, तोच जर आपण समजून घेत नसल आणि तोच जर आपण टाकणार नसल आणि तोच जर आपण वाढवणार नसल, तर पुढच्या पोरांच्या हातात आपण काय देतो हे पण तो विचार करावा लागणार आहे. आणि बऱ्यापैकी यूथ दिसत आहेत तिथे, युवक आहेत ज्यांना शेती करिअर त्यांनी निवडलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला घेणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पहिलं, जमिनीतलं सेंद्रिय कर्ब वाढवायचं आहे. पान हिरवं पाहिजे, ताक द्यायच्या मका तुम्हाला करायचा आहे. बेवड म्हणा त्याला तुम्ही, आमच्याकडे बेवड हा शब्द आहे, तुमच्याकडे मला माहिती नाही, बेवडच आहे. तर बेवड करा, त्याने पुन्हा तुमचा ऊस जो आहे तो पुन्हा चांगला येणार आहे. 1 वर्ष तुम्हाला पूर्ण पीक खाली ठेवायचं आहे आणि रिपिंग तुम्हाला तिथं करायची आहे. त्याच्यानंतर जे काही तुम्हाला पाणी द्यायचं आहे, मी आता पाण्यावरती बोलणार आहे, कारण पाणी आणि जमिनीचं आरोग्य याचं खूप जवळचं नातं आहे, खूप जवळचं नातं आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने पाणी देत असाल तर तुमची जमीन नापीक होते. त्याच्या पुढचं एक वाक्य बोलू. आज आपल्या खिशांची कॅपॅसिटी राहिलेली नाहीये एवढे महागडे खत टाकून जमीन नापीक करायची. पाणी काफी आहे. 1000 लिटर पाण्यात 1 किलो, 25,000 लिटर पाणी. 5ची मोटर एका तासाला. ज्यांची 12.5ची मोटर आहे, ज्यांची 15ची मोटर आहे, त्यांचे तर आता पार डोकं धरलं असेल की आता मी किती क्षार माझ्या जमिनीत टाकतोय आणि तुम्ही ते टाकताय. ते शास्त्र आहे, त्याला फक्त आपल्याला खाऊ घालायचंय. कोणाला? वनस्पतींना. ते तिथून निघणार नाहीये. म्हणून मी आता इथं पाण्यावरती बोलणार आहे. रमेश भाऊंबरोबर जेव्हा मी बोलत होतो त्यांनी मला सांगितलं आमच्याकडे बऱ्यापैकी 80-90% ड्रीप आहे. आणि जर तुम्ही ऊसाची शेती ड्रीपवरती करत असाल तर मी सांगतो तुमच्यासारखा ऊसाचा प्रोग्रेसिव्ह फार्मर दुसरा कोणी नाहीये. फक्त ऊसाचं ड्रीप म्हणजे खांद्यावरचं खोरं फेकलंय आणि फक्त कॉक चालू बंद करतोय असा जर असेल तर मग आडमुठ आहे. कष्टच कमी केले मी. जे मला तिथं दारे धरायला बसावं लागत होतं ते नाहीये, कारण उन्हामध्ये मी दारे धरलेले आहेत ऊसामध्ये, उन्हात. आणि उन्हामध्ये जर पाणी भरताना चप्पल तर घालताच येत नाहीये. ज्या वेळेस आपण ते 12 देतो वाफ्याला, तुमच्याकडे कटाचे असतील तर मला माहिती नाही, इकडून दिलं की तिकडून मारलं की अरे डूप का आवाज आला, कर बंद, असं तर नाही ना. सुरुवातीला तरी वाफेच भरत असाल. जेव्हा उन्हात 12-1 वाजता त्याची ओल पायाला येते, चांगला चटका बसतोय, ते झाडाला पण बसतोय. म्हणून मी तुम्हाला क्लिअर कट सांगतो, जर तुम्ही ड्रीप करत असाल आणि शास्त्रीय पद्धतीने ड्रीपचा वापर करत असाल तर 1 नंबर. मग आता शास्त्रीय पद्धतीचा ड्रीपचा वापर म्हणजे काय? तुम्ही 2 फुटाच्या खाली पाणी ड्रीपनी द्यायचं नाहीये. मी जास्तीत जास्त बोलतो. तुम्ही जर म्हणले मी 1च फुटात देऊन तिथूनच सगळे अन्नद्रव्य देणार आहे, मी म्हणाल तुमच्यासारखं आणखी प्रोग्रेसिव्ह दुसरं कोणीच नाहीये. मी मॅक्सिमम सांगतो 2 फुटापर्यंत तुम्हाला पाणी द्यायचं आहे.
त्याच्या खाली तुम्ही जर उकरलं तर तुम्हाला जमीन कोरडी मिळाली पाहिजे. पहिलं सांगितलं मी. 2 नंबर, तुम्हाला जमीन झाकून ठेवायची आहे. जमीन उघडी ठेवू नका. कारण सांगतो मी, तुम्ही टाकलेलं खत DAP असू द्या, 10-26-26 असू द्या, 12-32-16 असू द्या, 0-52-34 असू द्या, 12-61 असू द्या, काही असू द्या, हे जोपर्यंत पाण्यात विरघळत नाही तोपर्यंत झाडात जात नाही. मी ऊसाचा शेतकरी आहे आणि ऊसाच्या झाडांनी त्याच्या मुळांनी DAPचे जाऊ करा जाऊन त्यांनी ते दाणे घेतले, चावले, खाल्ले, असं काही मी पाहिलेलं नाही. ते तिथं पाण्यात विरघळतंय आणि ते पाणी तुमचं झाड पितंय आणि ते पिलं की त्याला ते अन्नद्रव्य त्याच्यामध्ये ज्या खतात आहेत ते अन्नद्रव्य त्याला मिळतात. आणि सुदैवाने एक गोष्ट एवढी महत्त्वाची आहे, आमच्या डाळिंबासारखा तुम्हाला लोचा नाहीये. आमचं काय, आता पत्ती निघू राहिली, वाडेकर साहेब आहे, आता तुम्ही फॉस्फरस वाढवा, नत्र देऊ नका, शेंडा निघेल. आता कळी निघालेली आहे, आता तुम्ही थोडंसं फॉस्फरस आणखी वाढवा, नत्र पण थोडं द्या, म्हणजे तुम्हाला सेटिंग मिळणार आहे. पार ते हार्वेस्टिंगला जाईपर्यंत आता हे दाबा आणि हे वाढवा, मग लाल कलर येईल, मग पोटॅश जाईल. असं तुमच्याला आहे का? काही तुरे पाहिजे का तुम्हाला? तुरे फुलं पाहिजे का? नाही, तुम्हाला त्याची वाढ करायची आहे. आणि फक्त शेवटच्या स्टेजला थंडीमध्ये ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये शुगर येते. थोडं पाणी जर तुम्ही कमी केलं तर ऑटोमॅटिकली शुगर त्याच्यामध्ये अतिशय चांगली येते आणि तुमच्या जमिनी भारी आहे. तुमच्या जमिनी पोटॅश रिच सॉइल आहेत. पोटॅश रिच सॉइल आहे. जो 200, 100, 120 हा जो डोज आहे, या डोजमध्ये थोडंसं कमी जरी तुम्ही केलं तरी तुम्ही जिंकणार आहे. एवढी चांगली माती तुमची इथली आहे. फक्त तिच्यामध्ये जे काही कुलप लावलेले आहेत ना, त्याच्या चाव्या शोधायच्या आहेत आणि त्या चाव्या उघडून द्यायच्या, म्हणजे ते सगळे अन्नद्रव्य बाहेर येतील आणि तुमच्या झाडाला उपलब्ध होतील. त्याच्यासाठी पहिलं ऑर्गॅनिक कार्बनचा एक कन्सेप्ट मी दिलेला आहे. दुसरा कन्सेप्ट आहे पाण्याचा. पाणी जास्त खोल न्यायचं नाही, हे पहिलं मी तुम्हाला सांगितलं. दुसरं, तुमच्या जमिनीमध्ये टाकलेले दाणेदार रासायनिक खतं पाण्यामध्ये विरघळण्यासाठी जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू वाढवावे लागतात. ॲसेटोबॅक्टर तुम्ही नाव ऐकलं असेल, अझोटोबॅक्टर, रायझोबियम, पण ऊसासाठी ॲसेटोबॅक्टर लागतात. आता ते जे ॲसेटोबॅक्टर आहेत ते VSIच्या सेंटरला तुम्हाला मिळतील. बाजारामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्या पण तुम्हाला ते देतात. ते तुमच्या जमिनीमध्ये वाढले पाहिजे. ते वातावरणातील नायट्रोजन तिथं घेणार आहे आणि तो मुळावाटा तुमच्या पिकाला देणार आहे. असेच फॉस्फरससाठी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतात, त्या तुमच्या जमिनीत गेल्या पाहिजे. मुळांनी सोडलेलं एक्स्ट्रा कार्बन मटेरियल त्याच्यावरती त्या वाढतील आणि तिथं ऑर्गॅनिक ॲसिड सिक्रीट करतील, सेंद्रिय आम्ल सिक्रीट करतील आणि ते जे कुलप लावून फॉस्फरस आणि झिंक एकत्र बसला आणि झिंक फॉस्फेट केलं, ते जे एकत्र कॅल्शियम आणि फॉस्फरस एकत्र आला, कॅल्शियम फॉस्फेट केलं, ते जे कुलप खोलायचं काम आहे ते ह्या जीवाणूंना करू द्या. हे जे PSB आहे तिथं जाऊ द्या, त्याला जमिनीमध्ये वाढू द्या, सेंद्रिय आम्ल सिक्रेट करू द्या आणि ह्या ज्या चाव्या आहेत त्या चाव्या मोकळ्या करू द्या. ऑटोमॅटिकली तो झिंक पण भेटणार आहे, तो कॅल्शियम पण भेटणार आहे, तो फॉस्फरस पण भेटणार आहे आणि हे सगळे नैसर्गिक पद्धतीने पाण्यात विरघळणार आणि ते पाणी तुमच्या झाडाला मिळालं की तुमचं पीक हिरवगार होणार आहे. म्हणून तुम्हाला जैविक खतं ज्याला आपण म्हणतो ते, त्याच्यात महिका बायोलॉजिकल्स नावाची कंपनी मुद्दाम म्हणून सांगेन मी, त्यांचे कॉन्सर्शिया येतात. लायफोलाइज तंत्रज्ञानाने तयार केलेले बायो फर्टिलायझर आहेत. फोस्टिन रिच नावाने मिळतं. फोस्टिन रिच एक 2-2, 3-3 महिन्यांनी 2-2, 3-3 महिन्यांनी 250-250 ग्रॅम देत राहा. त्यांनी तुमची इथून न्यूट्रिएंट अवेलेबिलिटी वाढत राहणार आहे, त्यांनी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. तर हे तुम्हाला तिथं करणं गरजेचं आहे, हे तिथं करणं गरजेचं आहे. मग आता हे फक्त आपण बाहेरून आणून टाकणार आहे. आता इथे एक गंमत नीट ऐकायची आहे. हे आपण मायक्रो ऑर्गॅनिझम बाहेरून आणून टाकणार आहे, परंतु तिथं गेल्यानंतर ते वाढले पाहिजे. 2 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. एक मायक्रो ऑर्गॅनिझमला हवा लागते वाढण्यासाठी आणि एका मायक्रो ऑर्गॅनिझमला, सूक्ष्मजीवांना हवा नाही लागत. गोबर गॅस पाहिले असतील,
गोबर गॅसमध्ये हवा नसते तरी तिथं फर्मेंटेशन होतं आणि मिथेन ज्याला आपण गोबर गॅस म्हणतो तो आपल्या घरामध्ये येतोय, तर तिथं हवा नसते, त्याला अनएरोबिक फर्मेंटेशन म्हणतात. आणि जिथं हवा असते तिथे एरोबिक फर्मेंटेशन होतं आणि सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे बायो फर्टिलायझर आहे, जैविक खतं आहेत, त्यांना हवा लागते. मग जमिनीमध्ये हवा ठेवणं हे काम कोणाचं आहे? तुमचं. हॅलो, तुम्ही बोर तर नाही होते ना? जास्त मी टेक्निकल नाही बोलत आहे ना? जमिनीत हवा ठेवणं काम कोणाचं आहे? तुमचं. ते कशाने तुम्ही मॅनेज करणार आहे? पाण्याने. कसं? ड्रीपचे कॉक तुम्ही आज खोलायचा, उद्या खोलायचा, 3 दिवसांनी खोलायचा, 5 दिवसांनी खोलायचा, 15 दिवसांनी खोलायचा, याच्यासाठीचं गणित काय? मी सांगतो काहीच नाही. या प्लॉटला 6व्या दिवशी पाणी द्या, एवढंच फक्त गणित आहे, एवढंच फक्त गणित आहे. पण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत ड्रीपच्या खालच्या मातीचा गोळा तयार होतो तोपर्यंत दुसरं पाणी देऊ नका. तुमच्या ऊसाची वाढ किती जबरदस्त होते ते पहा. जेव्हा जमीन कोरडी होते, 2 मातींच्या कणामधलं पाणी संपतं, तेव्हा जमिनीचा मातीचा गोळा तयार होत नाही, लाडू तयार होत नाही. म्हणजे 2 मातींच्या कणात पाणी नाहीये तर 2 मातींच्या कणामध्ये काय राहणार आहे? हवा. आणि हवा जर तिथं राहिली, तुम्ही घाबरू नका, मग ऊसाचे कांडे बारीक पडतील का? खाली 2 फूट पाणी आहे, आपण 2 फुटाचा भाग ओला करतोय, आपण वरतीच बघू राहिलोय फक्त. वरची माती कोरडी होऊ द्या, काही फरक पडत नाहीये. जेवढं तुम्ही त्याला पाणी ताणून देणार तेवढे ते त्याचे मुळं ताणवणार आहे आणि जास्त भागामध्ये जाणार आहे. तुम्ही जर त्याला वरच पाणी दिलं तर मुळं वरच राहणार आहे आणि थोडंसं वादळ पावसाळ्यात आलं की सगळा खाली पडणार आहे. म्हणून त्याला खाली मुळं जाऊ द्या, जास्त भागातून अन्नद्रव्य त्याला घेऊ द्या, जास्त भागातून. म्हणून पाणी देताना सगळ्यात महत्वाचं सूत्र काय? पहिलं सांगितलं 2 फुटाच्या खाली पाणी जाऊ द्यायचं नाही. दुसरं सांगितलं जोपर्यंत लाडू बनतो तोपर्यंत पाणी देऊ नका ड्रिपरच्या खाली. मग बघा तुमची इथं मुळांची वाढ कशी होते, सूक्ष्मजीव किती वाढतात, जमीन तुमची किती मोकळी होते आणि तुमची माती अशी भुरभुरी झालेली तुम्हाला तिथं दिसणार आहे. तर हे 2 सूत्र जे पाण्याचे आहेत ते तुम्हाला 100% पाळायचे आहेत. आणि तिसरं सूत्र, कोणतंही पाणी ऊसाला बिना खताचं जाणार नाही. कोणतंही पाणी ऊसाला बिना खताचं जाणार नाही. युरिया टाकायची आहे, पाण्यात मिक्स करायची आणि पाण्याने सोडायची. 1 गुणी 50 किलो तुम्ही टाकायला चाललेले आहेत, पुढचे 5 पाणी 10-10 किलो पाण्यात विरघळून द्या, ऊस तुम्हाला 1 नंबर दिसेल. जी तुम्ही फेकता वातावरणामध्ये ती कॉन्टॅक्टमध्ये येते, तिच्यातलं नायट्रोजन वरती निघून जातो, काही पाण्याबरोबर लिच आउट होतो आणि 20% 30% नत्र फक्त आपल्याला मिळतो आणि आपण एवढा पैसा गव्हर्नमेंटचा आणि आपला खर्च करतोय. म्हणून सांगतो, जे काही खत तुम्हाला द्यायचं आहे ते खत तुम्हाला द्यायचं आहे पाण्यात विरघळून. एकही पाणी ऊसाला बिना खताचं जाणार नाही. आणि जे काही तुमचं पाणी महिन्यातून एकदा जाणार आहे त्याच्याबरोबर 30 लिटर अवेना न्यूट्रीमिक्स द्यायचं आहे. तुमचे पाणी किती दिवसाला जातात? ॲव्हरेज 8 दिवसाला. ड्रीपनी 15 दिवसाला. 15 म्हणजे महिन्यामध्ये तुमचे 2 पाणी होतील. महिन्यात 2 पाणी धरू काळ्या जमिनींमध्ये. मग आता महिन्यातून 1 पाणी तुमचं गेलं अवेना न्यूट्रीमिक्सला आणि दुसरं पाणी जाणार आहे फॉस्फरस आणि पोटॅशला. 05234 माहिती आहे, DAP माहिती आहे, 10-26-26 माहिती आहे, 12-32-16 माहिती आहे, 24-24-0 माहिती आहे. हे पाण्यामध्ये विरघळतं हे माहिती आहे, इथं करून ठेवलेलं आहे. जर तुम्हाला नाही 5-5 हजार रुपयाच्या बॅगा घ्यायच्या, पण तुम्ही जे काही DAP टाकणार आहे ते DAP, ते नॅटल नावाचं एक प्रोडक्ट आहे, 200 लिटर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये 100 ml टाकायचं, त्याला मिक्स करायचं आणि त्याचा 24-24-0 टाका, 19-19-19 टाका,
12-32-16 टाका आणि त्याला एक तासभर फक्त ठेवा आणि तासानंतर तुम्ही जर पाहिलं जसं तुमचं 0.52-34 होतं तसं त्याचं सोल्युशन होत आहे. ड्रीप पण तुमची चोकअप होत नाहीये. 5-5, 10-10 किलो हे ड्रीपनी द्या ना. कशाला तुम्ही एकाच वेळेस नेऊन टाकताय आणि 4 महिन्यानंतर त्याला काहीच भेटत नाहीये. ते नका ना करू. जेव्हा जेव्हा पाणी जाईल एकदा तुम्ही हे खत द्या, एकदा तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स द्या, तुम्हाला फायदा होईल. मग आता अवेना न्यूट्रीमिक्स मधनं तुम्हाला काय काय भेटणार आहे? अवेना किती जणांची इथं ट्रायल झाली? हात वरती करा, फक्त हात वरती करा. 1 2 3 4 5 6 6 आणि 3 2 8 जणांनी वापरलेलं आहे. कोणी पण ट्रायलच तुमच्याकडे, विकत कोणी आणलेलं नाही ना? नशीब. कोणत्याही ट्रायलचे रिझल्ट 100% येतात का ते मला सांगा? फेल होतच ना. या 9 जणांमध्ये 8 जणांमध्ये एकानेही सांगावं की अवेना न्यूट्रीमिक्सचे मला रिझल्ट आलेले नाही आहे कोणी? आहे? आले? रिझल्ट काय आले ते पण सांगतो. पानं रुंद झाले, पानं हिरवे झाले, 2 डोळ्यांमधलं अंतर वाढलं, म्हणजे पेऱ्यातलं लांबी वाढली आणि त्यांचं उत्पादन वाढलं. हे सरळ सरळ त्यांचे ऑब्झर्वेशन आहेत. हे कशाने झालं? जिथून मी सुरुवात केली होती की तुम्हाला पान हिरवगार करायचं आहे, पान हिरवगार करायचं आहे आणि ते पान तुम्हाला शेवटपर्यंत हिरवगार ठेवायचं आहे. तुम्ही ऐकताय मला? ते पान तुम्हाला शेवटपर्यंत हिरवगार ठेवायचं आहे आणि त्याच्यासाठी आहे अवेना न्यूट्रीमिक्स. का? अवेना न्यूट्रीमिक्स मधून तुम्हाला सल्फर मिळणार आहे, मॅग्नेशियम मिळणार आहे, झिंक मिळणार आहे, अवेना न्यूट्रीमिक्स हे एक खत आहे. अवेना न्यूट्रीमिक्स हे खत आहे ज्याच्यामध्ये 2 सेकंडरी म्हणजे सल्फर आणि मॅग्नेशियम त्याच्यामध्ये आहे आणि झिंक, फेरस, कॉपर, मॅंगॅनीज आणि बोरॉन हे 5 सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत. इथपर्यंत क्लिअर झालं? हे अन्नद्रव्यांचं काम त्या ऊसाच्या पिकात होतं. काय? कंटिन्युअस सल्फर गेल्यामुळं, आता एवढं थोडंसं टेक्निकल आहे तेवढं आहे का? कंटिन्युअस एक प्रॉडक्ट म्हणून अवेना न्यूट्रीमिक्सचे रिझल्ट खूप जबरदस्त आले असं तुम्ही नाही बोलावं, असं माझी अपेक्षा आहे. त्याच्यात काय आहे आणि त्यांनी काय होतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. त्यानुसार तुम्ही त्या पिकामध्ये रिझल्ट बघा. पहिलं की त्याच्यामध्ये सल्फर आहे. सल्फर दिल्यामुळं जमिनीचा pH कायमस्वरूपी तुम्हाला कमी मिळणार आहे आणि pH कमी असेल तर तुमच्या इथं फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, बोरॉन असेल, मायक्रोन्यूट्रिएंट असेल, याची अवेलेबिलिटी वाढते, जे ऊसाला गरजेचे आहे. पहिलं सल्फर दर महिन्याला अवेना न्यूट्रीमिक्स 30 लिटर दिल्यामुळं जाणार आहे. त्या दर महिन्याला सल्फर गेल्यामुळं कंटिन्युअस वर्षभर 14 महिने जे काही तुमचं 12-14 महिन्याचं पीक आहे पूर्णतः त्याला नायट्रोजन, पोटॅश, कॉपर, मॅंगॅनीज आणि मॅग्नेशियम 5 अन्नद्रव्य उपलब्ध करण्यासाठी एकट्या सल्फरची गरज आहे. आणि जे तुम्ही नंतर देतच नाहीये, मला नाही वाटत कोणी सल्फर एकदा टाकल्यानंतर पुन्हा टाकत असेल. म्हणून हे दर महिन्याला 30 लिटर मधनं जाणार आहे, त्याला दर महिन्याला 30 लिटर मधनं जाणार आहे. त्याच्यामुळे हे 5 अन्नद्रव्य फुकट त्याला पुन्हा उपलब्ध होणार आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य जाणार आहे आणि मॅग्नेशियमचे 2 मुख्य कारण आहेत. पहिलं आहे पान हिरवगार करणं. जेवढं पान हिरवगार तेवढं पान मोठं, जेवढं पान मोठं तेवढा जास्त सूर्यप्रकाश, जास्त कार्बोहायड्रेट आणि उरलेले कार्बोहायड्रेट मुळावाटत जमिनीमध्ये. बघा एवढा बेनिफिट त्याचा पुढे तुम्हाला पुन्हा एक मिळणार आहे मॅग्नेशियम. आणि मॅग्नेशियमचं दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काम, दर महिन्याला अवेना न्यूट्रीमिक्स मधनं मॅग्नेशियम गेलं की तिथे फॉस्फरस उपलब्ध होणार आहे मुळाच्या वाढीसाठी आणि खोड तयार होण्यासाठी आणि तो फॉस्फरस त्याला कंटिन्युअस तिथं मिळणार आहे.
हे 2. आता राहिले बाकीचे 5 मायक्रोन्यूट्रिएंट. हे 5ही मायक्रोन्यूट्रिएंट झाडामध्ये चयापचनाच्या क्रिया चांगल्या करण्यासाठी काम करतात. आणि चयापचनाची क्रिया चांगली झाली की त्या झाडामध्ये जे एन्झाईम्स तयार व्हायला पाहिजे, जे हार्मोन्स तयार व्हायला पाहिजे, जे कार्बोहायड्रेट्स तयार व्हायला पाहिजे, जे प्रोटीन्स तयार व्हायला पाहिजे, हे सगळंच्या सगळं तयार होतं. आणि मग ते झाड एकदम हेल्दी राहतं. आणि ते झाड जर हेल्दी असेल, त्याच्यावरती जे ब्राऊन लीफ स्पॉट आता तुम्हाला सगळ्यात जास्त सतावत आहेत, तपकिरी रंगाचे ठिपके जे तुम्हाला पानावरती येतात, त्या पानाचा कलर ते ब्राउनिश करतात. तिथं प्रकाश संश्लेषण क्रियेला अडथळा आणतात. आणि जी साखर उन्हामध्ये तयार होते, सूर्यप्रकाशामध्ये तयार होते, ती साखर तयार होत नाहीये. आणि मग आपलं उत्पादन घटतं आणि आपली रिकव्हरी घटत असते. म्हणून ही एक भैयासाहेबांचं आगमन झालेले एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ओके हां ठीक आहे. तर त्याच्यामधून मिळणारे जी काही अन्नद्रव्य आहेत, त्या अन्नद्रव्यामधून त्या झाडामध्ये ज्या चयापचनाच्या क्रिया होणार आहेत, त्यामुळं पानं चांगले राहणार आहेत. आणि तुम्हाला फक्त उत्पादन नाही वाढणार, तर त्या उत्पादनामध्ये असलेली साखर म्हणजे त्याची जी रिकव्हरी आहे ती पण त्याच्यामधनं मिळणार आहे. तर अन्नद्रव्य देताना संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कोणतंच पाणी बिना खताचं जाणार नाही. आणि मी तुम्हाला 05234 किंवा 1261 हे जे खतं आहेत, हे महागडे खतं सांगितलेले नाही आहेत. तुम्ही जे काही DAP टाकता, 10-26-26 टाकता, 12-32-16 टाकता, त्याचंच तुम्ही पाणी करा. ते पाणी करण्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो पण मी तुम्हाला दिलेला आहे. आणि एकदा 15 दिवसातून तो फॉर्म्युला जाईल आणि एकदा तुम्हाला अवेना न्यूट्रीमिक्स द्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर एक सारखी वाढ, फक्त पाणी कमी जास्त होऊ देऊ नका. तुम्हाला खालपासून वरपर्यंत सगळे पेरे जे आहेत ते एकाच लांबीचे, त्याची सारखीच लांबी मिळणार आहे. आणि पानं शेवटपर्यंत हिरवेगार राहणार आहे, ज्याने तुमचं उत्पादन आणि रिकव्हरी या दोघंही गोष्टी तिथं जमणार आहेत. मग आता जर तुम्हाला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं असेल तर हे 2 फॉर्म्युले प्रत्येक पाण्याबरोबर खत. त्याच्यानंतरचा जो फॉर्म्युला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा, की तुम्ही आता सगळ्यात चुकीच्या पद्धतीने खत देताय. वितरावे खत ड्रिप वॉटर वापरताय, हात वर करा, वापरता? ओके. व्हेंचुरीने वापरता किंवा मोटर आहे, कशाने देता? फवारीची मोटर 15 लिटरची जी आहे ती मोटरीला लोटता. सगळ्यात चुकीची पद्धत. माझं नीट ऐका. जर तुम्ही किती तास पाणी देता एका वेळेस, ॲव्हरेज सांगा. 2 तास, 3 तास, 4 तास, किती वेळ? 8 तास ड्रिपनी पाणी. ड्रिपच्या नळ्या झाडाला टांगा. पहिलं सूत्र मी काय दिलं पाण्याचं? तुमचं पाणी 1.5-2 फुटाच्या खाली कधीच नाही गेलं पाहिजे, कारण मुळं त्याच्या खाली नाहीये. पाणी गेलं तर खतं तुमची तिकडे जाणार आहे आणि जमीन नापीक होणार आहे. क्लिअर सांगितलं? त्याच्यानंतर मी आता सांगतोय की तुम्ही पाणी किती देता? 8 तास. मग 8 तासामध्ये पाणी कुठं जाईल ते? म्हणून तुम्हाला तेवढंच पाणी द्यायचंय, तेवढेच तास पाणी द्यायचंय की जे त्या भागात राहतील जिथं तुमचे मुळं आहे आणि तिथंच खतं असले पाहिजे. पण आता हे पाणी समजा तुम्हाला 4 तास द्यायचं आहे. 4 तास जर तुम्हाला पाणी द्यायचं असेल, तुम्ही खतं कशी देता मला माहिती आहे. तुम्ही निळ्या रंगाची टाकी घेता, ती 200 लिटरची असते. तिच्यामध्ये 200 लिटर पाणी टाकता. तिच्यात वाटल ते खत तेवढं किलो तुम्ही त्याच्यात टाकता आणि ते 200 लिटर पाणी 10-15 मिनिटात सर ओढून त्याच्यात लुटून देता. बरोबर? सगळ्यात चुकीची पद्धत. सगळ्यात चुकीची पद्धत. कोणत्याही झाडाला पातळ पाणी प्यायला आवडतं. नीट ऐका.
कोणत्याही झाडाला पातळ पाणी प्यायला आवडतं, त्याला ते पाणी खेचण्यासाठी जास्त एनर्जी लागत नाही. तसेच मी आधीच तुम्हाला सांगितलं, तुम्ही एका तासाला किती किलो क्षार जमिनीमध्ये टाकताय, म्हणजे जे क्षार पाणी जड करताय त्याच्यात जर तुम्ही आणखी टाकणारे खत 15-20 मिनिटात जर लोटत असाल तर ते 15-20 मिनिटाचं ड्रिपर मधून पडणारं पाणी हे जड आहे, ते पाणी जड आहे, ते पाणी तुमचं मुळं पिणार नाहीये. म्हणून पुन्हा एक शपथ आपल्याला घ्यायची आहे. जशी पहिली शपथ आपण काय घेतली, प्रत्येक पाण्याबरोबर खत गेलं पाहिजे. दुसरी शपथ काय घ्यायची, 4 तास मला पाणी द्यायचं आहे. पहिले 15 मिनिटं पाणी ड्रिपचं पूर्ण प्रेशर येण्यासाठी, शेवटचे 15 मिनिटं पाणी त्या ड्रिपर मधून सगळं खताचं पाणी जमिनीवर पडण्यासाठी. 15 अर्धा तास गेला, 3.5 तास तुमचं जे काही 200 लिटर बनवलेलं सोल्युशन आहे त्या टिकटिक 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 त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. म्हणजेच काय, ते सगळ्या पाण्यामध्ये विरघळणार आहे आणि ते जे ड्रिपरच्या खाली एक गोळा तयार होतो, ओला पाण्याने ओला गोळा तयार होतो ड्रिपरच्या खाली, तेवढ्या भागावरती एकसारखे सगळे अन्नद्रव्य तुमचे मिळणार आहे. सगळ्या मुळांना संतुलित पोषण मिळणार आहे आणि सगळ्या कांड्या तुमच्या सारख्या येणार आहेत. आता ऊसाच्या शेतकऱ्याला तुम्ही सांगताय, आधीच तुम्ही आम्हाला आळशी म्हटले, असं तर काही वाटत नाही ना. बरं, तिथं तुम्हाला करायचं काय आहे, एकदाच फक्त सेटिंग करायची आहे. त्याला एक रिटर्न वॉल टाकायचा आहे, टी टाकायचा, रिटर्न वॉल टाकायचा पुन्हा टाकीमध्ये, आणि पुढं थोडं थोडं जात आहे आणि मागं पुन्हा टाकीमध्ये येऊन पडतंय. एवढंच फक्त तुम्हाला तिथं करायचंय. बाकी मी तुम्हाला वेंचुरी घ्या आणि तुम्ही ऑटोमेशन करा आणि तुम्ही खर्च करा हे मी तुम्हाला सांगत नाहीये. तुम्हाला एकदा बीटी गोरेला वापरलं वर्षभर आणि त्याच्यामध्ये 10, 12, 15 टन एका एकरातनं फक्त वाढलं. मी आज म्हणत नाही उत्पादन खर्च मी तुमचा कमी करतोय, पण जेव्हा 10, 12, 15 टन वाढेल तेव्हा तुम्ही म्हणाल चल याला ऐकायला पाहिजे. मग बीटी गोरे यूट्यूब चॅनल पण सबस्क्राईब करा, बीटी गोरेचे जे वेबिनार होतात ते पण ऐकायला लागाल आणि हळूहळू तुम्ही प्रिसिजन ॲग्रिकल्चरकडे जाल. आणि तीच काळाची गरज आहे. नाहीतर आपण फक्त म्हणत राहू की ऊसाच्या शेतकऱ्यांनी जमिनी नापीक केल्या, ऊसाच्या शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय केला, ऊसाच्या शेतकऱ्यांनी एवढे खतं कुणीच टाकलेले नाहीये, जमिनीतलं पाणी पण खारं करून टाकलेलं आहे. हे आपल्याला जर बदलायचं असेल तर मी आतापर्यंत दिलेले जे काही फॉर्म्युले तुम्हाला होते ते पान हिरवं करायचं असू द्या, ते जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवायचं असू द्या, ते तुमचं पाणी कसं गेलं पाहिजे ते असू द्या, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना प्रत्येक पाण्याबरोबर खत, जे काही तुम्ही खतं वापरता त्याचं इथं सोल्युशन आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही एकदा तिथे बघा आणि त्याच्यानंतर दर महिन्याला 30 लिटर अवेना न्यूट्रिमिक्स द्या. त्याच्यातनं तुम्हाला 5 आणि 2 7 अन्नद्रव्य जातील, बाकीचे अन्नद्रव्य याच्यातनं जातील आणि शेवटपर्यंत संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन त्या ऊसाचं होईल आणि एकदम चांगल्या पद्धतीने ते पीक राहील, हेल्दी राहील. आणि ब्राऊन लीफ स्पॉट जसं की बघा साहेब बोलले की न्यूट्रिएंट डिफिशियन्सी कॉजेस डिजीजेस, त्याच्यापेक्षा आणखी एक बोलू, फक्त न्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजे अन्नद्रव्याची कमतरताच रोग आणत नाहीये, अन्नद्रव्याची टॉक्झिसिटी सुद्धा रोग आणते. त्या पिकाला पाहिजे एवढं आणि तुम्ही देता एवढं त्या पाण्यातनं आणि ते सगळे वरती जातात, कडेकडनं पण पानं करपतात, टोकाकडनं पण पानं करपतात, पानं कधी कधी पांढरट पडतात, इथपर्यंतची टॉक्झिसिटी क्षारता त्या झाडामध्ये वाढते आणि मग आपलं उत्पादन घटलं जातं. तर पुन्हा एकदा साहेब तुम्हाला मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, पण पुन्हा एकदा तुम्ही आले म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष, पुढील पूर्ण आयुष्य तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, इच्छापूर्ती देणारा, आरोग्यदायी, आनंदमय, सुखकर आणि सुरक्षित जाओ या साईचरणी प्रार्थना करतो. आणि आजचा कार्यक्रम रमेश भाऊंनी ठेवला. रमेश भाऊंचे आमचे 4 वर्षापूर्वीचे संबंध होते डाळिंबासाठी आणि त्यांनी ह्या 4 वर्षात प्रचंड मोठं पुण्याचं काम केलेलं आहे. ते म्हणजे या भागामध्ये गुठी तयार केली आणि जातिवंत भगव्याचे रोप त्यांनी अख्ख्या भारतामध्ये दिले, फक्त इथंच नाही अख्ख्या भारतात दिले. आणि त्या नर्सरीच्या बाबतीत मी थोडं वेगळं पाहतो. एखादं NHM मधनं किंवा NHB मधनं मोठी एक नर्सरी तुमच्या तालुक्यातून पूर्ण भारतभर डाळिंबाच्या लोकांना एकदम चांगल्या क्वालिटीचे रोपं पुरवेल अशा पद्धतीने असेल. त्या कार्यक्रमाला पुन्हा उद्घाटन करण्यासाठी तुम्ही या, भाषणाला पुन्हा मी येईल. थँक्यू सो मच. धन्यवाद सर. आपण सर्व शेतकरी